तो मुकाबला शीघ्र शुरू कीजिए। इसी बीच पहली गेंद और बल्लेबाज तैयार है मिस्टर जयेश, और हवा में लॉब किया है, कैच की संभावना, लेकिन मिड ऑन जो खिलाड़ी थे वो पीछे मुड़ के इस कैच को लपकने गए थे। अगर वो जज करते तो मेरे हिसाब से वहां लॉन्ग ऑफ खिलाड़ी इस कैच को लपक लेते, लेकिन कॉल इस बार कैच के लिए अच्छा नहीं था और इसलिए इस बार इस कैच को जज नहीं कर सके। फिलहाल इस गेंद के ऊपर मिल चुके 2 रन 2 के साथ। इस बीच जयेश मोहिते ने खाता ओपन किया खुद का। भानगढ़ टीम का स्कोर 2। इस बीच एक बार फिर से ऑफ ड्राइव किया गया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर तैनात है और एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ जयेश पहुंचे 3 पे और भानगढ़ टीम का स्कोर भी 3 है। पहला ओवर जारी है। आज का ये पहला डे नाइट का फॉर्मेट आप सभी लोग देख रहे हैं। 3 पे स्कोर। इस बीच इस ओवर की अगली गेंद एक बार फिर से कट करने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, सुंदर डिलीवरी और बल्लेबाज इस बार थोड़े से बॉडी का बैलेंस था, वो पीछे लेके चले गए थे, लेकिन कामयाबी नहीं मिली गेंद को मारने के लिए। सुंदर डिलीवरी। इस बीच 3 गेंदें खत्म हो गई, 3 गेंदें शेष है। शानदार जानदार ये कड़ा के तरह जो नियोजन सरपंच उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025 और ये गेंद ज्यादा ही बार चली गई, अंपायर ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंच चुका है 4 के घर में। पहला ओवर जारी है। बोर्ड के ऊपर 4 रन लग चुके हैं। एक खिलाड़ी कवर पॉइंट है, एक बैकवर्ड पॉइंट के ऊपर, एक खिलाड़ी शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग है और मिड ऑफ और शॉर्ट एक्स्ट्रा कॉल। इसी बीच इस गेंद को लॉब किया हवा में और मिलेगा चौका, लगता है 4 रन। और बाउंड्री के बदले स्कोर 8 के घर में। राजू फड़के की ये गेंद थोड़ी सी लाइन से भटकी हुई है, यानी कि स्टंप छोड़ के बाहर जा रही है। अंपायर संडी पालकर जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा 9 पे स्कोर। WTC के माध्यम से आप थेट प्रक्षेपण देख सकते हैं घर बैठकर। यस, बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड, विकेट नंबर पहला गॉन। भानगढ़ टीम का स्कोर है इसी बीच 8 लॉस ऑफ 1। हरिवन हंस रहे देखिए। हमारे परम मित्र, एक जबरदस्त पखवाज वादक और सच्चे दिल के इंसान, अगदी आमचे गुरुदेवांचं त्याच्यावर खूप प्रेम, संगीतरत्न केशवराव पाटील। रेडगरची मंडळी आणि बुवांचं तालमेल होता ना, म्हणजे म्हण अशी होती की घोडे जर सुटले त्यांचं लगाम तुम्ही धरू शकता, पहिला रेडगरची मंडळी सुटली की त्याला थांबणं कठीण होतं। समोरच्या बुवाला आव्हान जायचं, एक धारेची मंडळी। तो स्कोर इसी बीच 9 रन आणि तो आशीर्वाद आमच्या रेवण भोपी यांना बुवांचा आहे। आदरणीय गुरुनाथ बुवा आणि पंडित प्रतापराज पाटील यांच्याकडे आता ते शिक्षण घेत आहेत। हवा में लॉब किया और गेंद सीमा का बाहर, छकड़ी मिलेगी, सीधा स्ट्रोक हवाई यात्रा पे।
परंतु हितली माती सांगत आहे राजाचा दबदबा काय होता. असा एकच राजा होऊन गेला. राजा इतिहासाच्या पानामध्ये सिकंदर झाला. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा झालाच नाही आणि होणारही नाही. पहिले षटकानंतर धावा झाल्या ते 15, एक गडी बाद 15 अशी स्थिती आहे भानगढ़ संघाची. कंकेश फड़के बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके. कोटे का पहला और पारी का ये दूसरा मैंडेटरी पावर प्ले लेके अभी 3 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक होंगे और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर होंगे. 8 खिलाड़ी इस बार देखा जाए दायरे के अंदर है. 2 अंपायर सुनील तांडेल सर और चांडी पालकर जी सर. एक केवाले से बिलोंग करते, एक बेलोली से बिलोंग करते, एक आधे से बिलोंग करते. ये देखिए इस बीच थोड़ी सी गेंद बाहर थी लेकिन बैक टू द बॉलर खेला है. इस बार बाहर जाने वाली गेंद को इस बार देखा खेला है लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन मिलेगा नहीं है. बोनशेद फील्डिंग टीम कर रही है और दर्शकों की तादाद देखिए. तमाशाइयों के बीच भरा हुआ ये खचाखच मैदान. फुल टॉस डिलीवरी जरूर थी लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है. थोड़ी सी फ्लाइटेड डिलीवरी जरूर थी लेकिन कामयाबी नहीं मिली. गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में. इस बीच कनकेश फड़के की सुंदर बॉल. कुछ गुफ्तगू कर रहे बैट्समैन और छोटे बच्चे भी इस बार मैच देखने के लिए बहुत ही, क्योंकि आयोजन नियोजन काफी जबरदस्त है. हमारे माजी सरपंच नामदेव जमदाड़े साहब इनके माध्यम से ये लॉप किया. गेंद को हवा में पैरों के ऊपर गेंद थी. इसी बीच काउ कॉर्नर के ऊपर लिया कैच. विकेट नंबर दूसरा गॉन और इसी बीच भानगढ़ टीम का स्कोर है 15, लॉस ऑफ 2. और इसे देख के मुझे वीरेंद्र सहवाग की याद आ गई. वीरेंद्र सहवाग, सौरव गांगुली हाइट के लिए काफी जबरदस्त थी. तो फिलहाल इस प्रकार देखा जाए तो ये आने वाले बल्लेबाज जिनका नाम है मिस्टर ओमकार माली, जो इस बार पहली दफा गेंद को खेलेंगे, अंपायर से गार्ड लेंगे. लेकिन इस बार 15 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं. 2 विकेट गौन हो चुके भानगढ़ टीम के. कौन सी टीम गेंदबाजी कर रही है. कंकेश फड़के की अगली बॉल यानी कि इस ओवर की चौथी डिलीवरी है. 10:56. ये अच्छी गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर थी. टप्पा पड़ने के बाद देखिए थोड़ी सी कैसी पलट गई, काटा चेंज किया गेंद ने और बल्लेबाज को चकमा देकर गेंद सीधी विकेट कीपर के 10 स्थानों में चली गई. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है और इस तरह से वेरिएशन वाली गेंदबाजी. अच्छी बॉल राउंड विकेट से. इस बार कह दिया है पहली डाली मुझे नहीं दिखी, अगली मारूंगा तुझे नहीं दिखेगी. गेंद सीमा रेखा रोप. इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर. (21) लॉस ऑफ 2 विकेट भानगढ़ टीम का स्कोर. ओमकार माली को पहले गेंद ने चकमा दे लेकिन दूसरी गेंद थोड़ी सी ओवर पीस थी जिसे हपवाली कहते हैं. उसके ऊपर उन्होंने सीधा गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से भेज दिया 6 रन के लिए और इस दमदार छक्के की बदौलत टीम का स्कोर आगे बढ़ता है 21. 2 विकेट गॉन हो चुके हैं इस ओवर की. अभी तक मेरे हिसाब से एक गेंद बाकी, यानी कि आखिरी गेंद बाकी. अंतिम बॉल, दूसरा ओवर जारी है. राइट ऑफ राउंड विकेट से कंकेश. किनारा लग चुका जरूर लेकिन इसी बीच रन कोई मिलेगा नहीं और ये ओवर खत्म हुआ 2 ओवर के समाप्ति के बाद. इसी बीच भानगढ़ टीम का टोटल स्कोर है 21. 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद शानदार जानदार खूबसूरत ये मैदान, लोगों की उपस्थिति, जबरदस्त साउंड सिस्टम, WTC की शानदार ये यूट्यूब की क्लियरिटी, आप थेट प्रक्षेपण देख सकते और पूरी तरह से मंच भी निखर गया है और मंच के ऊपर हमारे सभी अतिथिगण मौजूद है. उन सभी का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं और चल रहे डीजे के पास.
बघा पनवेल तालुक्यामध्ये जेव्हा आम्ही कॉमेंटरसाठी आलो ते आमचे सन्मान्य रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आलो आणि त्यावेळी टुर्नामेंटसुद्धा नामदेव जमदाडे साहेबांची होती जिथून आम्ही आगाज केला. आज बघा आता कदाचित पुढे टुर्नामेंट असतील नसतील परंतु या मार्च एंडिंगला मात्र ही आमची शेवटची टुर्नामेंट असेल. आता एप्रिलमध्ये किती आता बघूया. त्यावेळी थोडाच टूर्नामेंट की जागा वेगळी होती. लोगों की भीड़ क्या थी. 21 स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट गॉन हो चुके हैं. मतलब त्यावेळी अंपायर दत्ता मेहर, नीरज राणौत और उदय तांडेल थे. अभी अंपायर देखिए है सुनील तांडेल और इसी बीच सैंडी पालकर जी और उनके साथ सत्यवन जी काकड़े. अंपायर का पैनल बदल चुका है, मैदान बदल चुका है. और अच्छी गेंद और आउट संभावना. नक्की नक्की इकडे रेफर करूया आपण पंच. आणि आमचे मी सांगतो ना लॉकस्टार प्रवीणजी गायकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आलो होतो. कांचन पालकर, गुणलेखा गोते सागर मांडवकरचे होते आणि त्यावेळी खिळी खिळी चंपा ठोकला होता आणि तिकडे लॉन्च केल्यानंतर तो खिळी खिळी चंपा एवढा पोहोचला की वरती इंद्रदेव सुद्धा खुश झाला माझ्यावर. प्रवीण नो डाउट आहे. देखिए म्हणून तो डायलॉग आणला तो डायरेक्ट इंद्रदेवाकडनं मागूनच आणला कारण तिकडे रंबा पण असतात क्रिवण. इसी बीच अगली बॉल और एक बार फिर से ड्राइव किया है. गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर चली गई. ऑफ ड्राइव किया. शॉट इस बार मिसफील्ड हो चुकी है. क्रिकेट में गलती नहीं माफ करती. इस बार फील्डिंग डिपार्टमेंट आता है ना तो याद आती है पहले ऑस्ट्रेलियन टीम, उसके बाद दक्षिण अफ्रीका टीम. इनकी फील्डिंग कड़क थी और उसके बाद हिंदुस्तान टीम ने वापसी पर ही काम किया और फील्डिंग के तौर के ऊपर आज हिंदुस्तान देखिए नंबर 1 पे है. तो इस प्रकार फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट बात है. लेकिन इस 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 25 जून 1932 को कर्नल सीके नायडू साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट क्रिकेट खेला और 25 जून 1983 को हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता कपिल देव साहब के नेतृत्व में. दोनों कप्तानों को हम सैल्यूट कर रहे हैं और मैदान के अंदर चल रहे हैं. इसी बीच हवा में गेंद जरूर है. कैच इट. ओ वेल ट्राई अच्छी थी मगर काऊ कॉर्नर के क्षेत्र में इस बार देखा जाए 2 रन जरूर मिलेंगे. और 2 के साथ इसी बीच भानगढ़ टीम का स्कोर आगे जा रहा है 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. स्कोरर हमारे साथी स्कोरर है अनेश पाटिल वाजे. बघा टूर्नामेंटला ऋतिक रोशन का स्कोरर. ये हवा में इस बार कैच की संभावना. लपक लिया कैच और इसी के साथ ओमकार माली की पारी का खात्मा. ओमकार माली अपनी टीम के लिए मेरे हिसाब से 10 रनों का योगदान देके वापस जा रहे हैं. तीसरा विकेट गॉन. 27 लॉस ऑफ 3 विकेट. भानगढ़ टीम लीजिए. पुढची मॅच आहे शिवसंघर्ष 11 उसरली वर्सेस जय हनुमान भोकरपाडा. शिवसंघर्ष 11 उसरली वर्सेस जय हनुमान भोकरपाडा. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. तीसरा ओव्हर गेंदबाज है मिस्टर हिमांशु फड़के. ये लॉप किया गेंद को लेकिन जो खिलाड़ी थे इसी बीच मिड ऑफ के ऊपर जिन्होंने गेंद को मनोज पाटिल ने इस गेंद को फड़के ने फील्ड किया और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा है 28-28. अनिल मडवी एक छक्के के साथ खेल रहे हैं. लेफ्टी बल्लेबाज है
टाइमिंग हुआ नहीं, अच्छा गेंद और बल्ले के बीच मिडिल लेग स्टंप के ऊपर गेंद थी, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है और इसी बीच एक सिंगल जरूर मिलेगा, 2 रन जरूर मिलेंगे और 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 30 पे स्कोर जा चुका है। 3 विकेट गॉन हो चुके हैं, तीसरी ओवर की अंतिम बॉल शेष, यानी कि आखिरी गेंद शेष, शेवटचा चेंडू। ये लॉब किया गेंद को, गिली गिली चंपा, खुश हुए रंबा, देखो पहले लंबा छक्का मारा, खंबा ठोक दीजिए। आणि बघा भानगर संघाची धावा संख्या 3 षटकानंतर 36 माफ करा 36 धावा झाल्या 3 षटकानंतर आणि विकेट गेल्या त्या 3, उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे। तेव्हा आता भोकरपडा वर्सेस जो सामना आहे अपोजिट उसरली संघ आहे मला वाटते, यस शिवसंघर्ष 11 उसरली वर्सेस जयनुमान भोकरपडा, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये हजर व्हावा, कारण याच्यानंतर आपली मॅच आहे याची आपण दक्षता घ्या। 28 मार्च को शुरुआत हुई है इस टूर्नामेंट की, तो इस बार देखा जाए ये शानदार जानदार जो नियोजन और 1 अप्रैल को समापन हो जाएगा। 28 मार्च को शुरुआत हो गई है। सरपंच उपसरपंच माजी सरपंच माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025 कंकेश की ये गेंद घुटना टेक, तमाशा देखने के लिए गेंद को मारने जा रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ, डॉट गेंद। तो चलते हम वैभव जी भोपी या हमारे भाई महादेवगढ़ के साहब, दोनों में से एक को विनती करते कि टॉस बॉक्स में आप हाजिर हो जाए। और इसी बीच एक बार सुंदर बॉल है, वेल लेफ्ट किया है। ये टेस्ट क्रिकेट नहीं भैया, ये ग्रामीण टेनिस क्रिकेट का T20 है ना, आईसीसी का चल रहा है, उससे भी खतरनाक है। गेंद को छोड़ना नहीं क्योंकि फास्ट जमाना है, थोड़ा ये मालगाड़ी का खेल है, धक्कम धक्का ये नहीं है, ये बुलेट ट्रेन राजधानी एक्सप्रेस के खतरनाक है। ग्रामीण टेनिस क्रिकेट खेले, आत्मा है ग्रामीण का। ये गई मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री बबनराव कदम क्या बोला था, बोला आ गए चरणों का गोला ठोक। सामने मारा, चौथा ओवर जारी और इस छक्के के साथ स्कोर पहुंच जाए 42। एक बार फिर से 42 और एक रन चुका 43 के 44 हो जाएगा, लेकिन नहीं। ये देखिए ये भी खतरा, ना मुन्ना ना, ऐसी गलती नहीं चलती। क्या रे छोटो, देखिए छोटो भी हंस रहे। और ये क्रिकेट फील्डिंग डिपार्टमेंट इंपॉर्टेंट है, वो अगर तुम्हारी गलती थोड़ी सी हो जाएगी ना, बॉलर का मनोबल टूटता है। तो फिलहाल इसी बीच इस गेंद के ऊपर 2 रन जरूर मिले और 2 के साथ स्कोर आगे गया है 44। मानगढ़ टीम का स्कोर 44, 3 विकेट के नुकसान पे। अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष है। सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन, कदमों का बेहतरीन छक्का, देखिए 6 आ चुका है और वो लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से गेंद हवाई यात्रा में बिना टिकट निकल के 6 रन। टीम की 50 पूरी, अर्धशतक बोर्ड के ऊपर 50 रन और गेंदें बची हुई इस ओवर की अंतिम यानी कि आखिरी गेंद शेष। कंकेश का ओवर महंगा साबित होने जा रहा है। राउंड विकेट से एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर दिशा दी गेंद को और गेंद जा रही इस बार बैकवर्ड्स करने के ऊपर, चौका मिलेगा क्या, नहीं, सीमा रेखा के अंदर ही गेंद को रोका है, लेकिन ये तीसरे के लिए भाग रहे। ये देखिए ये क्या करे मोनशेत वाले,
तुम्हारी फील्डिंग बहुत ही खराब चल रही है। अगर इस तरह से फील्डिंग हो सकती है तो टीम के लिए घाटा भी है। और 3 रन दौड़ के पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और सूझबूझ के साथ इस बार देखा जाए 3 रन दौड़ के पूरा कर दिया। 3 रनों के साथ स्कोर पहुंचे 53। विकेट गॉन हो चुके मेरे हिसाब से 3। आने वाली इस बार देखा जाए इस ओवर की ये आखिरी 6 गेंदें शेष है। मतलब इस ओवर में 17 रन है। कंकेश का ये ओवर महंगा साबित हो चुका है बोनशेट टीम के लिए, लेकिन आखिरी 6 गेंदें फेंकने के लिए कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। अंतिम ओवर कैसा होगा, लास्ट ओवर है, ब्लास्ट का टाइम है। देखिए बघा पंचाने हात धुतले म्हणजे जेवले ना असं द्या। तो फिलहाल आखिरी 6 गेंदें शेष, अंतिम ओवर, स्लॉग ओवर है, डेथ ओवर है और गेंदबाज है सुमित फडके। ते केवाले वाले आहेत, काय करतील पत्ता नाही। आम्ही पेन फिलहाल आखिरी 6 गेंदें शेष, अंतिम ओवर है, स्लॉग ओवर है, डेथ ओवर है। और अंतिम ओवर में कितने रन बटोरेंगे देखना पड़ेगा। शॉट ऑफ लेन थी, इस बार हुक करने जरूर गए थे लेकिन शॉट पॉइंट के ऊपर मारो। निशाना परफेक्ट विकेटों के ऊपर लगाने के लिए पहले बचपन में थोड़े से कंचे खेलना पड़ता है, जैसे गोटी नेम कहते हैं, लगोरी भी खेलना पड़ता है। तो मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और एक चिकी रन। लोनावले की चिकी भी भीगी पड़ जाएगी, इतनी तेज मुस्तैद के साथ ये रन इकट्ठा किया और स्कोर आगे जा रहा है 54। धावा संख्या 54। अंतिम 5 गेंदें शेष। ये देखिए बॉल को देखो और मारो। इस बार बल्ला चलाया था, गुडलैंड स्पॉट के ऊपर एक गेंद थी, अच्छी डिलीवरी थी, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं और ये गेंद महत्वपूर्ण साबित हो गई क्योंकि अभी तक 4 गेंदें बची हुई है आखिरी ओवर की। टीम का टोटल स्कोर है 54। राइट आर्म राउंड विकेट। ये देखिए दोबारा वही गेंद, वही लेंथ, वही लाइन और क्या डिसिप्लिन है गेंदबाजी में। अनुशासन भरी गेंदबाजी चल रही है, पूरी तरह से बांध के रखा है बल्लेबाज को। बल्लेबाज बड़े हिट, जोरदार हिट करने जा रहे थे लेकिन गेंद बल्ले के ऊपर आने रहे, गेंद बल्लेबाज को फंसा रहे हैं, छक्मा दे रहे हैं और सीधी विकेट कीपर के 10 स्थानों में जा रहे हैं। 3 गेंदें अभी तक शेष। राउंड विकेट से गेंदबाजी करे दायात के, इस बार देखा जाए गेंदबाज बायात के बल्लेबाज है। कट किया गेंद को, भाग गई गेंद और इसी बीच या लॉन्ग स्टॉप के ऊपर मिलेगा चौका। बाहर जाने वाली गेंद थी, उसे कट किया और सीधी गेंद चली गई विकेट कीपर को छक्मा देकर 4 रन के लिए और स्कोर आगे जाएगा मेरे हिसाब से 58। 3 विकेट गॉन। अंतिम 2 बॉल शेष और डीजे मास्टर एक खाना खा रहे, दूसरा ऊपर है। अंतिम 2 गेंदें शेष इस ओवर की। ये गेंद एक बार फिर से देखिए, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद है। बल्लेबाज कट मारने गए थे पॉइंट के ऊपर से लेकिन कामयाबी नहीं मिली, गेंद डॉट चली गई है। सुंदर बॉल और अंतिम बॉल शेष। देखिए एक पहली गेंद सिंगल, 2 गेंदें डॉट, तीसरी गेंद के ऊपर, चौथी गेंद के ऊपर चौवा, 5वीं गेंद डॉट और इस ओवर की अंतिम बॉल शेष। अंतिम बॉल के ऊपर कितने रन आएंगे देखना पड़ेंगे। सुमित फड़के फुल टॉस बॉल दी है, इस बार देखा जाए हवा में जरूर गेंद स्क्वायर लेग ऊपर खेला हुआ शॉट है लेकिन 1 रन सिंगल जरूर मिलेगा। रेफर की अंपायर ने इस बार बीमर नहीं, लाइन के बाहर गई गेंद। चलिए अंपायर काकड़े साहब देखिए। डिसीजन पेंडिंग जरूर है लेकिन फिलहाल WDC के माध्यम से ये स्लो मोशन के तौर के ऊपर सब कुछ पता चलेगा कि क्या है क्या नहीं। फाट जमाना है। बल्लेबाज थोड़े से क्रीज से आगे है तो फिलहाल मुझे लग रहा है कि ये इनिंग हुई खत्म, यानी कि इस बार क्रीज के अंदर रह जाते तो काकड़े साहब जरूर कुछ परिणाम गंभीर होता लेकिन वो बाहर चले गए और इसी बीच स्कोर है 59 और जीतने के लिए 60 रनों का टारगेट है। तो हर ओवर में 12 का रिक्वायर्ड रन रेट है। इस रन रेट का पीछा करना है तो बोनशेत को ये रन इकट्ठा करना है और ये भानगढ़ टीम को ये रन रोकना है। लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट में गारंटी कोई वारंटी नहीं है।
लेकिन प्लानिंग कैसा हो जाएगा, मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा ये तो आने वाला समय बताएगा, क्योंकि क्रिकेट का खेल ये समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया। 60 का टार्गेट आहे आणि विजयासाठी इकडे 60 धावांचा टार्गेट आहे भानगर संघापुढं, बोनशेत संघापुढं भानगर संघाने ठेवलंय। भानगर संघात टोटल धावा झाले 59 आणि विजयासाठी बोनशेत संघाला 60 धावांचा पाठलाग करायचा आहे। चला आपण टॉस तिकडे घेऊया। एका बाजूला उसरली संघ, शिवसंघर्ष 11 उसरली वर्सेस जय हनुमान भोकारपाडा। आपण वैभवजी भोपी यांच्याकडे जाऊया, तिथं आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल। महागुरु भोजन के लिए गए हैं, वो भोजन करेंगे। तो चलिए 60 का पीछा करना है। बोनशेट टीम को 12 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में, 5 ओवर में आपको रन इकट्ठा करना है। और जैसी ये इनिंग चालू हो जाएंगी वैभव जी भोपी आएंगे माइक्रोफोन के ऊपर, उनकी जुबानी आप सुनेंगे। लेकिन टॉस बॉक्स में वो जा रहे हैं टॉस करने के लिए। और सैंडी पलकर जी आपको विनती है कि आप भोजन के लिए आइए और सत्यन काकड़े जी आप अंदर जाइए। लेकिन वह टॉस हो रही। चला मी आमंत्रित करेन सन्माननीय रेवंशेठ भोपी, सर्वोत्कृष्ट मृदुंग वादक, या पण आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। शिवसंघर्ष 11 उसरले आणि जय हनुमान भोकारपाडा पहिल्या फेरीतील तिसरी लढत होणार आहे। टॉस इथे केला जातो त्याचा। चला टॉस आपण करतो। छापा, हेड इज कॉल, यस इट इज अ टेल। टॉस जिंकलेला आहे जय हनुमान भोकरपाडा बी टीमनं। टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण। कसं वाटतं मैदान आल्यानंतर ज्या पद्धतीनं मैदान सजलंय, लाईट्स सगळं काही सगळं व्यवस्थित सुरू आहे, कसं वाटलं? छान आहे आयोजन। मैदानामध्ये बघितल्यानंतर कसं वाटतं? आयोजन छान आहे, दरवर्षी छानच असते आणि खेळण्याला संधी दिल्याबद्दल त्यांचा अभिनंदन। याच्या अगोदर मॅच झाली उसरली संघाविरुद्ध? नाही, फर्स्ट टाइम आहे। आज कोणाकडून सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत? आशिष, आदित्य, स्वप्नील, कृष्ण। कसं राहिलाय टीमचा सगळा यंदाचा प्रदर्शन? बॅक फुटलं ते संघ, बघू आता काय होते। खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं। चला बॅटिंग वाटायला आले। पहिल्या मॅच मध्ये आपण बघितले 62, 61 बनल्या। दुसऱ्या मॅच मध्ये आता 60चं टार्गेट आहे। किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे? किमान 55-60 तरी रन्स आले पाहिजेत। कसं वाटलं आमचं हे संपूर्ण आयोजन? खूप आयोजन चांगलं आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। कसं राहिलं टीमचं प्रदर्शन यंदा संपूर्ण? अजूनपर्यंत खूप चांगला चाललाय, असंच चालत राहू आणि मॅच जिंकावी ही आशा आहे। काय टीम मध्ये यंदा चेंजेस या मॅच मध्ये? नाही, सेम प्लेयर आहेत। विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये। मी आमंत्रित करतो आमचे उपसरपंच युवा आणि रॅसिंग रोशन शेठ पोपेटा, त्यासोबत सन्माननीय नितीनजी काठावले यांना मी आमंत्रित करतो। आपण व्यासपीठावर या। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। सन्माननीय रामदेव शेठ जमदाडे साहेब आपल्याला आमंत्रित करतायत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। हा बाउन्सर अटेम्प्ट केलेला आणि सरळ तसाच पाठवलाय डीप मध्ये, लॉंग लेग कडे आलेला
हा पंच आम्हाला इशारा करतायत की हा शानदार चौकार. उंच खोराचा खेळाडू पहिला बॉल त्याने अगदी बघितला जो वाईट डिलिव्हरी केला होता आणि त्याच्यानंतर जसा कंकेश फडके या टीमची रणमशीन जसं त्याला बाउन्सर दिसला तसं लगेचच त्याच्यावर आक्रमण केलं आणि 4 धावा इथे येत आहेत. विजयासाठी लक्ष्याचा विचार केला मैदानामध्ये बोनशेस संघाला करायच्या 7 धावा हे 30 बॉलमध्ये प्रत्येकी ओव्हरमध्ये 12चं रिक्वायर रन रेट आणि पुन्हा एकदा त्याच साईडला आपला बिझनेस झोन मध्ये खेळत असताना सलग 2 बॉलवर 2 चौका ठोकण्याचा कारनामा केलाय. नाव आहे कंकेश फडके. जबरदस्त स्टार्ट ओमकार मालीला भरपूर मेहनत करावी लागेल गोलंदाजीतून कारण कंकेश आणि त्याचा राहिलेला फॉर्म या सीझन मध्ये सातत्यानं खूप चांगला कारण एक क्लास खेळाडू आहे. म्हणतात ना की जशा पद्धतीनं सातत्यानं तुमचा फॉर्म हा तुमच्यासाठी टेम्पररी असतो परंतु जर तुमच्याकडे क्लास असेल तर तुम्ही लॉंग टर्म क्रिकेट खेळाल. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ परंतु यावेळेस बाउन्सवर भरपूर मिळाला बॉल त्याला डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू आहे. थोडासा वेळ झालाय फंबलिंग केले स्ट्राईक रोटेट होते. हेच तर हवा आहे सध्या मोहनच्या टीमला मैदानामध्ये जेवढा जास्त वेळ कंकेश फडके मॅच मध्ये ऑन स्ट्राईक असेल तेवढ्या मॅचचं चित्र आणि मॅच अगदी सामना खुळा तो करू शकतो ही भरपूर काही अपेक्षा सध्या टीमला पण रेफर करतायत हार्ट फॅक्टर आणि हा रिव्ह्यू आहे बॅट्समन. चला ठीक आहे तिसऱ्या पंच आमच्या सोबत जॉईन होत आहेत सांडेपालकर सर. चला डिसिजन पेंडिंग आहे थोडाच वेळा निर्णय पोहोचेल कारण पहिला बॉल ज्याच्यावर 1 फॉर द ओव्हर हे देखील वॉर्निंग पंचाने दिले होतं त्यामुळे हा रेफर केलेला आहे. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया WTC लगेचच ऑन स्क्रीन दाखवेल. फिल्डिंग आपण सेट करून ठेवा. फिल्डिंग सेट करून ठेवा लगेचच मैदानामध्ये डिसिजन पोहोचेल. तर इट्स अ नो बॉल कारण भरपूर बाउन्स अटेम्प्ट केलेला आहे बॉल आणि त्यामुळे नो बॉल आहे. अपकमिंग बॉल असेल तो फ्री हिट. 9+2 धावा आलेले आहेत या बॉलवर आणि हा फ्री हिटची संधी आहे 1 फॉर द ओव्हर कारण एका ओव्हरमध्ये एकच बाउन्स अलाउड असतो जो पहिला वाईट होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तोच काही प्रयत्न केला ओमकारनं. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडंसं अडथळा आलेला आहे पण डेड बॉल आम्हाला सांगतात परंतु फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्येचं टोटल सध्या चांगल्या पद्धतीनं ज्या सरासरीनं चालायचं टीम बोनशेतला आणि आतापर्यंत त्यांनी 12 रन केलेले आहेत. हा बॉल फ्री हिट होतं त्यामुळे जरी तुम्ही अपील करत असाल क्लीन बोल्ड झाले असले तरी मैदानामध्ये आपला तो सामना आठवतो पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये विराट कोहली आणि त्या आलेला धावा त्यामुळे फ्री हिटचं हेच तर बेनिफिट असतं खेळाडू फक्त आणि रनआउट होऊ शकतो. आमचे दीपकजी फडके उत्कृष्ट क्रिकेट समालोचक यांच्याकडून टीम बोनशेतला शुभेच्छा आलेत आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचाही स्वीकार आपण करूया. चांगली लढत सध्या मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण बघितलं तर खूप चांगला खेळ सातत्याने केला आणि फलंदाजी देखील तेवढी सुंदर केली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग वाटायला येत असताना भानगरनं
गुडघा थोडासा बेंड केला आणि त्याच्यानंतर हा शॉट कन्वर्ट केला, परंतु फील्डर डाऊन द बॉल पोहोचले लवकर आणि तिथे हा फटका फसला. बॅट्समन परतावं लागेल. फलंदाज मनोज फोडके. खेळीचा अंत, पहिला धक्का अगदी इथे मिळेल. परंतु म्हटलं जातं ना, श्वास गेला तरी चालेल परंतु धर्म गेला नाही पाहिजे. तर वीर संभाजी राजांनाही त्रिवार मुजरा. मैदानामध्ये विकेट मिळाली आहे. खेळाडू मनोज फडकेच्या कैचा अंत झालाय, त्याला खातही खोलता आलं नाहीये. खूप चांगली फलंदाजी करत होता कंकेश फडके. म्हणतात ना, क्रिकेट खेळामध्ये जेव्हा दोन जोडी मैदानामध्ये जी असते त्या दोन खेळाडूंमध्ये अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं असतं. आणि त्यासोबत जर एखादा खेळाडू फार आक्रमक असेल तर त्याला जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर त्याला स्ट्राईक रेनकडे आणण्याचं काम, म्हणजे एकाने आक्रमक तर एकाने शांत आणि थोडं सावध असा खेळ असावा लागतो. परंतु मनोजचा वेगच प्रयत्न होता. मिसामिंग आहे, पुन्हा एकदा टॉपेज लागले, बॉल पाठीमागे चाललाय, चूक होणार नाही. लगातार 2 चेंडूमध्ये 2 मोठे आदरी दिलेत. बोनशेस संघाचा मुख्य अस्त्र ओमकार माली जबरदस्त कामगिरी. 2 बॉल 2 विकेट. तिला रन येत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं आता विकेट. सन्माननीय श्री नरेशजी पाटील साहेब, माजी सरपंच बेळवली यांचं इथे शुभ आगमन झालंय. प्रीतमजी पाटील आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यासोबत आमचे विजयजी भालेकर साहेब नेरे यांचंही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करेन की आपण असणार दिसतं बाबा. ऑन हॅट्रिक ओमकार माली आतापर्यंत एक हॅट्रिक, विकेट हॅट्रिक झालेली नाहीये. हॅट्रिक बॉल होता, भरपूर लाऊड अपील तिथे झालेली आहे आणि पंचाचं बोट चाललं आकाशाकडे. विकेटची हॅट्रिक पूर्ण करत असताना ओमकार माली स्पर्धेची पहिली हॅट्रिक आणि त्याच्यानंतर अगदी 3 विकेट घेत असताना त्या व्याजा सगळं वसूल केला असं म्हणायला हरकत नाही. कारण सुरुवातीला पहिल्याच पॉवर प्ले मध्ये लगातार 3 विकेट गमावणं टीम बोनशेच्या दृष्टिकोनातून फार अंगशी येऊ शकतं. बाद झालेत मनोज फडके, बाद झालेत राजू फडके आणि बाद झालेत मैदानामध्ये सूरज फडके. त्यामुळे बॅटिंग तुम्हाला चांगली करावीच लागेल. परिस्थितीशी तुम्हाला 2 हात करावे लागतील. कंकेश फडके तो मुमकिन आहे. कंकेश जोपर्यंत मैदानात राहील बोनशेट टीमला त्याच्याकडून अपेक्षा आहेत आणि माहिती आहे या मॅचचा रिझल्ट तो लावू शकतो. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये लढावा लागणार आहे तो फलंदाजांना आणि खरी साथ द्यावी लागेल सध्या रोशन फडकेला. कारण पहिलं षटक आपण बघितलं ज्याच्या पहिल्या 3 बॉलमध्ये जवळपास 13 रन आले होत्या आणि अंतिम 3 बॉलमध्ये 3 विकेट. त्यामुळे परिस्थिती हाताळावी लागेल. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे. जर पंचांनी इशारा केला तर एक फिल्डर अंतिम षटकामध्ये तुम्हाला आतमध्ये घ्यावाच लागेल आणि त्याचा परिणाम तुम्ही जाणता. सेकंड ओव्हरला स्टार्ट होते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे अनिल मडवी. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पहिला बॉल लेफ्टी गोलंदाजा स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. बॉल टॅप केला परंतु पाठीमागे चाललाय. स्ट्रायकर एंड कडे कंकेश फडके आहेत. आता थोडासा विकेटचा दबाव त्याच्यावर आहे कारण धावा खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट जो पाया त्यांनी मजबूत केला होता आणि तो मजबूत होता क्षणी ओमकारने केलेली चमकदार कामगिरी. त्यामुळे मॅच
फार इंटरेस्टिंग राहील. पहिला सामना 62चा जे आव्हान डिफेन्स झालं, रन डिफेन्स झाल्या आणि तिथे अंबरनाथ बेनशील संघानं जबरदस्त कामगिरी त्या मॅच मध्ये केली. पण इशारा करतात काहीतरी. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन जॉईन होतील आमचे ऑर्गनायझर कमिटी. अतिश या. चला ऑन स्क्रीन आमच्या सोबत थर्ड अंपायर सोडले गेले, त्यामुळं अनिल मडवीला या अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. स्लोअर वन वाईड यॉर्कर, रन मात्र इथे जरूर पूर्ण केली जाईल. पाठीमागे थोडंसं खेळाडू स्किट झाल्या होतं मध्ये मैदानामध्ये. अगदी बघितलं तर एकच रन या बॉलवर पूर्ण होते. धावसंख्येचा फलक आपण बघितलं तर सध्या 14 धावा या बोर्डवर लागलेला आहेत. 60 धावांचा पल्ला तुम्हाला पार पाडायचा. पहिल्या षटकामध्ये 13 रन आलेले आहेत. सुरुवात चांगले रन्स रिकॉर्ड रन रेट हा तुम्ही जरूर राखलाय. परंतु विकेट बद्दल चर्चा होईल. बघायचं मॅच. अनिल मडवी टर्न केला बॉलला, पाठीमागे फिल्डर नाही आहे. इट्स अ पॉवर प्लेचं बेनिफिट. सेकंड पॉवर प्ले सुरू आणि बॉल सारा डीप मध्ये स्क्वेअर लेगला जमिनी समांतर आलेला हा खूप चांगला चौकार. पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील फार वेगाने तिथे घेतली गेलेली आहे. 2 रन या बॉलवर परिपूर्ण केले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघा मिळेल. तसं करायचं मैदानामध्ये. या ओव्हरमध्ये जरी आपण बघितलं तर आतापर्यंत जवळपास 7 रन आलेले आहेत. त्यामुळे हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा. रेकॉर्ड रन रेट मायने राखतो. जेव्हा चेसिंग साठी तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावर तुमचा रेकॉर्ड रन रेट आणि धावसंख्येचा टोटल टार्गेट या 2 गोष्टी तुमच्यावर दबाव दूर करत असतो. बघायचं मॅच दोन्ही बाजूने 50-50 आहे. उंच गेला बॉल, उंची सोबत काल लांबी मिळेल. यस डेफिनेटली बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका षटकार. पहिली 5 बॉल खूप चांगले फेकले आणि परंतु अंतिम बॉल वरती सगळं गमावलं जे पहिल्या 5 बॉलमध्ये केलं होतं. अशा रीतीनं हे षटक देखील एंड होते. बघता बघता 2 षटकं संपली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 13 आलेले आहेत आणि धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचलेलं 26-26. अमितजी मात्रे आपण जॉईन व्हा. अमित मात्रे सर. तर याच वेळी आमच्या व्यासपीठावर सन्मानाकडे आम्ही बोलतोय. माजी सरपंच बेळवली गावचे आणि एक जबरदस्त क्रिकेट खेळाडू नरजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान होते. माजी सरपंच नामदेव जमदाडे साहेब यांच्या शुभ हस्ते, जे आमचे मुख्य आयोजक करते आहेत, यांच्या शुभ हस्ते नरजी पाटील साहेब माजी सरपंच बेळवली गावचे आणि एक उत्कृष्ट जबरदस्त क्रिकेट खेळाडू, अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट गाजवलं. आजही तोच दरारा आहे क्रिकेटमध्ये, परंतु त्यांचा यथोचित सन्मान होते. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय नरजी पाटील साहेबांचा हा यथोचित सन्मान. धन्यवाद. आणि 1 तारखेपासून अगदी त्यांच्या गावामध्ये नाईट टुर्नामेंट येतो आम्ही 4 तारखेला. अगदी मजा, गेल्या वर्षी जाम मजा. आणि जाऊया आपण कमेंट बॉक्समध्ये. डेफिनेटली. चला मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. रन फलकावर धावा बघायला मिळतात 26 धावा.
खूप चांगल्या पद्धतीने पाठलागात हाती घेतला, ही मोहीम हाती घेतली धावसंख्येची. विकेट 3 गमावले गेले, परंतु याचा परिणाम त्याने होऊ दिला नाही खरं तर या मॅचवर, या ओव्हरवर. आणि त्या ओव्हरमध्ये देखील त्याने 13 रन कुटलेले आहेत. आणि पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवर एक नवीन गोलंदाज अजय पोपेटाचा वापर करण्यात आलेला आहे. 60 धावांचं आव्हान बनलेले आहे 2 ओव्हरमध्ये सद्यस्थितीमध्ये 26. भरपूर शॉर्ट लेंथ होती, जसं पहिलं षटक आपण पाहिलं तशाच पद्धतीनं. पंच व्हाईट बॉल आणि त्यासोबत 1 फॉर द ओव्हर. हे लेग अंपायरने वॉर्निंग देखील दिलेली आहे. आणि याच वेळी अर्जुनजी भोपी हरिग्राम आणि प्रभाकर पालकरजी केवाळे हे मॅचचा आनंद घेते, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा तसाच काही प्रयत्न केला आहे. पंच सांगतात यावेळेस नो बॉल, कारण लगातार 2 बॉलमध्ये 2 बाउन्स अटेम्प्ट झाले. इतक्या शॉर्ट लेन खरं तर बघू शकतात. एक्स्ट्रा एनर्जी जेव्हा आपण लावतो ना तेव्हा अशा गोष्टी होतात. जेव्हा मैदानामध्ये तुम्ही एखाद्या मॅच मध्ये उतरता तेव्हा तुमचा जो स्वाभाविक नैसर्गिक खेळ आहे तो तुम्ही खेळला पाहिजे. एक्स्ट्रा एफर्ट तुम्ही प्रॅक्टिस सेशन मध्ये वापरले पाहिजेत, कारण तिथे तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं, जसं चुका झाल्या तर त्यात सुधारता येतात. परंतु सध्या मॅच मध्ये पुढील लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा पंच सांगतात नो बॉल. लगातार 2 बाउन्सर अटेम्प्ट केले, फ्री हिट कंटिन्यू असेल. आणखी एक नो बॉल इथे बघा मिळते. एकही बॉल झालेला नाही. या 3 बॉल फेकले गेले, 3ही खराब बॉल आहेत. पहिला वाईट आणि त्याच्यानंतर 2 नो बॉल. फ्री हिटचा ही संधी असते कंकेश आहेत. फ्री हिटचा संधी आणि बॉल उडवलाय हवेत. फिल्डर डाऊन द बॉल. 1 रन तिथे पूर्ण होत असताना फ्री हिटचा बॉल होता. सिंगल इथे बनते. मैदानामध्ये मानसिक संतुलन फार महत्वाचं असतं. अजयला जी जबाबदारी दिली अजय पोपेटाला ती त्याला निभावावी लागेल, कारण संघ सध्या भरपूर अपेक्षा करतोय. पहिलं षटक नाही इकॉनॉमी राहिला तो मैदानामध्ये. ओमकार माली जरी विकेट घेतली असेल तरी त्याने 13 रन खर्च केले होते. अपेक्षा होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिल मडवीकडून, त्यांनी त्या ओव्हरमध्ये जवळपास 13 रन खर्च केले होते. त्यामुळे अजय पोपेटाचा प्रयोग केला टीमनं, परंतु सुरुवातीला थोडंसं अडकलाय त्याचा मैदानामधील गोलंदाजीचा दबदबा. परंतु कसा राहील उर्वरित 5 बॉलमध्ये. चांगला बॉल आहे, फ्लिक केलाय, बॉल चांगला आहे आणि तेवढंच चांगलं प्रत्युत्तर चांगलं दिलंय. लेग ग्लास पद्धतीने बॉलला पाठवल्या डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलेला चौकार. मार्च मध्ये 3 संघ पोहोचलाय 34. 34 या आकड्यापर्यंत. स्ट्राईक इनला येता क्षणी रोशन फडिके 2 चौकार 1 षटकार. मिडल ऑर्डर मध्ये उत्तम फलंदाजी त्यांनी केलेली आहे आणि सध्या कंकेशला ओव्हरटेक केलाय. हो हा ओव्हरटेक झाला, परंतु यावेळेस सबमरीन बॉल उडालाच नाही, खालूनच गेला. पंच सांगतायत वाईड आणि त्याच्यासोबत आलेला लॉंग स्टॉप मध्ये 22चा चौकार. या 5 धावा, नशिबाची साथ, 5 रन. धावसंख्येचं टोटल झालेला आहे आता 39. सामना या 5 रन फार क्लोज झाला, कारण उर्वरित 16 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना फार चांगली कामगिरी सध्या बघू शकता. 39 वर संघ पोहोचलेला आहे. दिशा दिली बॉलला डीप मध्ये, 1 कव्हरला क्रॅकिंग कव्हर रायो, परंतु गती थोडी कमी होती. फंबलिंग, खराब फिल्डिंग, थोडस आळस क्षेत्ररक्षणामध्ये दिसलं आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला. आणखीन एक चौकार. नसीबा भी क्या रंगला. बघितलं चेसिंगच्या दरम्यान बोनशेस संघाच्या
कंकेश आणि त्याच्यानंतर रोशन जो आक्रमक झालाय, वेट केली, वॉच केला आणि त्यानंतर आक्रमण केलं. आणखीन एकदा बॉल चालाय, पुन्हा एकदा फिल्डिंग मधून साथ मिळालेली नाहीये. काय करतोय सध्या मैदानामध्ये भानगर संघ. आणखीन एक चौकार. धावसंख्या झालेली आहे, लगातार 3 चौका ठोकण्याचा विक्रम केलेला आहे रोशन फडकेनं. धावसंख्या झालेली आहे 47. 14 बॉल 13 ची गरज आहे. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द विकेट, मिस केलं बॉलला आणि चेंडू जाऊन धडकले स्टंपवर. फर्निचर झालं डिस्ट्रॉय. खेळाडू बाद. बाद झाले फलंदाज रोशन, परंतु त्यांचं काम त्याने केलं. या सामन्यामध्ये 24 धावांची इनिंग करत असताना रोशनने त्याच्या नावाप्रमाणे अगदी टीमला चमकदार कामगिरी केली आणि टीमला एका प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम अगदी केलेलं आहे. सामन्यामध्ये अगदी बघितलं तर चेंडू आणि धावामध्ये अंतर्जाता उर्वरित राहिलेला आहे. ते बॉल टू रन असं आलेलं आहे. 13 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मैदानामध्ये नवीन खेळाडू आलेला आहे प्रितेश फडके, बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावर. या मॅचमध्ये भानगर टीमला आता सामना इतक्या इझिली जिंकता येणार नाही. गोलंदाजाला नैराश्य हाती आणलेली आहे. फलंदाजी फार सुंदर केली होती, रन भरपूर केल्या होत्या, परंतु सध्या परिस्थिती आपण बघितली तर गोलंदाजांनी फार नाजूक केली आहे. परंतु अजूनही मॅचमध्ये 13 बॉल 13 काय घडेल हे बघायचं आहे. वेगवान बॉल, स्क्वेअर लेग मधून बॉल चाले पाठीमागे, फिल्डर येत आहेत डीप मध्ये, लॉंग लेग एरियातून जोपर्यंत थ्रो करतील दुसरे साडे निघालेत. पुन्हा एकदा कलेक्शन देखील झालं नाही. बऱ्याच चुका नोटीस करण्यासाठी राहिलेल्या आहेत, कारण हे जग असं आहे, जर तुमच्या चुका होतील त्याला खोडरबर मध्ये पुसत नसतं तर हायलायटर घेऊन त्याला हायलाइट करत असतं. क्रिकेट खेळामध्ये याच चुका तुमच्या हायलाइट होतात. जेव्हा सामना तुम्ही गमावता तेव्हा झालेल्या फिल्डिंग मधून चुका त्या फार महागड्या पडतात. याच्या अगोदर 3 चौकार जे मिस फील्डचे गेलेले आहेत, एक विकेट किपर कडून, एक लॉंग ऑफच्या खेळाडूकडून, एक एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूकडून, हे 3 चौकार हा टर्निंग पॉइंट राहतील. आलेले नो बॉल, फेकलेले फ्री हिट, फेकलेले व्हाईट बॉल सध्या काम सोपं करत असताना बोनशेस संघाचं, कारण चेंडू आणि धावांमधील अंतर जे राहिलंय 12 बॉल 11 धावांची गरज. चर्चा होते मैदानामध्ये, जर हे षटक चांगलं आलं, कमी धावांचं चाललं तर मॅच मध्ये आपण इन राहू आणि हेच आत्मबल, आज कॉन्फिडन्स तिथे देत आहेत सध्या गोलंदाजांना. त्यामुळे बघायचं आहे हे षटक कोणाच्या नावे राहील. कंकश अजूनही मैदानामध्ये जो ऍज अ ओपनर म्हणून आलेला आहे आणि कंकशचा वैयक्तिक खेळ जो सुरुवातीला आक्रमक राहिला, पहिल्यांदा 2 बॉल 2 चौकार त्याने ठोकले आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं तर इथे तोही थोडा शांत झाला. 12 धावांचं योगदान अगदी त्यानं आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. ओमकार माळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. स्लोअर वन केला, परंतु पाठीमागे फिल्डर आहे, यावेळेस ओळखलाय, थोडीशी प्रतीक्षा केली आणि त्यानंतर हा थ्रो फेकून दिलेला आहे. आमचे रुपेशदा फुलोरे यांचं देखील इथे शुभ आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. किशोर देखील आपण बघतो, खूप चांगली लढत इथे बघायला मिळेल. हनुमंतदादा तुम्ही आला असाल, तुमचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतो. याच्यानंतर बोनशेस संघ ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. 11 बॉल आणि 10 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. सध्या कोणताच दबाव नाहीये टीम बोनशेतवर, परंतु क्रिकेट खेळामध्ये काही घडू शकतो हे दोघांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे मॅच किती हाय लेवल होईल, हाय व्होल्टेज होईल बघायचं आहे. स्क्वेअर कट केलाय, थोडं दूर ठेवला, बॉल चाला डीप कव्हर पॉइंट कडे. खेळाडू आहेत, सिंगल बनते. कंकेश सांगतायत की होय पहिली रन बनली आहे, त्याच्यावर संतुष्ट आपण राहूया, कारण सध्या भाग्यदार हवेत. इथून जर विकेट गेले तर इथून मॅच मध्ये काही घडू शकतं. बोनशेत टीम अजूनही कंकेशच्या विकेटच्या शोधामध्ये आहेत. अगदी बघितलं तर या मॅच मध्ये खूप दर्जेदार खेळ ज्या कंकेशने केलेला आहे, परंतु त्याचे विकेट का भानगरला मिळेल का नाही. अगदी बघितलं पंच स्वतःला बचावात्मक पवित्र घेत आहेत. सिंगल बनले, दुसरीसाठी निघालेत, कारण वेळ होती, पहिल्यांदा थोडे थांबले, परंतु रन पूर्ण होत आहे. थोडी फंबलिंग होती, 2 रन नजरेसमोरून चोरून घेतलेले आहेत.
सिंगल डबलला सामना जिंकला जाऊ शकतो. कंकेशला माहिती आहे आता मोठे फटके खेळून रिक्स घेण्यापेक्षा सिंगल डबलला मॅचच्या जवळ जायचा आणि नंतर सामना जिंकायचा. कारण या मॅच मध्ये वेल फिनिशरचा रोल कंकेशला अदा करायचा आहे. त्याच्यानंतर प्रितेश फडके हा 6व्या क्रमांकावर आलेला आहे. दोघांमध्ये काहीतरी संभाषण होते. बोर्डवर धावा लागले, त्या 53 धावा विजयासाठी अजूनही 9 बॉल 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. या टॉस दरम्यान देखील तुम्हाला सांगितलेलं आहे 9 बॉल 7. थांबलेत मैदानामध्ये. रणमध्ये थोडंसं अल्तराम. ओमकार माली गतीचा फायदा घ्यावा लागेल, आपल्या उंचीचा फायदा घ्यावा लागेल. कारण जेवढी उंची ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे असेल तेवढा बाउन्स तुम्हाला मिळतो. अगदी त्यामुळे बघायचं आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये ओमकारनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एक तो बनताय हे सांगत असताना थोडस अगदी पंचाने बघितलं तिथे 1 बाउन्स इशारा पंच आम्हाला करतायत. गोलंदाजाला देखील वॉर्न तिथे करतायत. इथे कोणतीच रन मात्र मिळणार नाही. धावसंख्येचं टोटल आपण जर पाहिलं तर सध्या 53 वर थांबलाय. पहिले 4 बॉल इफेक्टिव्ह आहेत. जीव ओततोय ओमकार माली देखील या ओव्हरमध्ये. 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टिंबवूनशेतला. फुलटॉस दिला, गुडघा वाकवला आणि या मॅचला देखील झुकवले, ठोकलाय या बॉलवर हा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मध्ये 3 स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची गरज आहे. कंकेशनं सिच्युएशन नुसार खेळ केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावले आणि बॉल चालला पाठीमागे, रन झाले, पूर्ण सामना जिंकलाय. मैदानामध्ये बोनशेस संघानं त्यांचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. अगदी मैदानामध्ये भरपूर तुम्ही प्रयत्न केले परंतु भानगर संघ मैदानामधील चुका या मॅच मध्ये फार महागड्या ठरल्या. जर त्या चुका झाल्या नसत्या तर अजूनही मॅच ऑन असते. परंतु चला हार्ड लक. जाऊया आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. आणि सामनावीराचे पारितोषिक जाईल ज्याला 5व्या क्रमांकावर आले आणि 24 धावा